Hello students, welcome in series of 8086 microprocessor lecture. In last lecture we already studied that memory segmentation of 8086 microprocessor. Now in this lecture we will study here the instruction pipeline. Pipeline is the most important concept in 8086 microprocessor. What is the meaning of pipeline? Pipeline is nothing but the greater performance of the CPU is achieved by the instruction pipeline. Greater performance म्हणजे ॲक्च्युली 8086 मायक्रोप्रोसेसरचा स्पीड इन्क्रीज करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, जे ऑल ओव्हर टोटल जे आर्किटेक्चर डायग्राम आहे त्या आर्किटेक्चर डायग्राम आपण दोन पार्टमध्ये काय केली, डिव्हाइड केली. कोणत्या? बस इंटरफेस युनिट आणि एक्झिक्युशन युनिट. त्यानंतर बस इंटरफेस युनिटनं फंक्शन कोणते परफॉर्म केले? बस इंटरफेस युनिट परफॉर्म्स ऑल दी बस ऑपरेशन such as instruction fetching, reading and writing operands for memory and calculating the address of the memory operands. The instruction bytes are transferred to the instruction queue. The execution unit execute instructions from the instruction system byte queue. म्हणजे हे दोन्ही ऑपरेशन कोणी परफॉर्म केले? बस इंटरफेस युनिट आणि एक्झिक्युशन युनिटनं काय केलेले आहेत? परफॉर्म केलेले आहेत. म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ पाईपलाईन? पाईपलाईन जी कन्सेप्ट आहे किंवा एक्झिक्युशन जी कन्सेप्ट आहे किंवा बस इंटरफेस युनिट जी कन्सेप्ट आहे किंवा मेमरी सेगमेंटेशनची कन्सेप्ट आहे, या सगळ्या कन्सेप्ट कशासाठी यूज केलेल्या आहेत? सी पी यूचा काय करण्यासाठी? परफॉर्मन्स म्हणजे एक्झिक्युशन स्पीड ऑफ सी पी यू इन्क्रीज करण्यासाठी काय केलेले आहेत? यूज केलेले आहेत. नेक्स्ट वन, both units operated asynchronously to give the 8086 an overlapping instruction fetch and execution mechanism is called as pipeline. म्हणजे पाईपलाईन कशासाठी यूज केलेले आहे? एक्झिक्युशन स्पीड, फेचिंग अँड एक्झिक्यूट ऑफ द इन्स्ट्रक्शन इज डन सायमल्टेनियसली. म्हणजे फेच पण होणार इन्स्ट्रक्शन आणि एक्झिक्यूट पण होणार. त्या इन्स्ट्रक्शनला आपण काय म्हणतोय? पाईपलाईन कन्सेप्ट म्हणतोय. इन्स्ट्रक्शन पाईपलाईन फर्स्ट स्टेज फेच द इन्स्ट्रक्शन अँड बफर्स इट. फर्स्ट स्टेजमध्ये आपण काय करतोय? इन्स्ट्रक्शन फेच करतोय. फेच केलेलं इन्स्ट्रक्शन काय करायचं? डिकोड करायचं. वेन द सेकंड स्टेज इज फ्री, द फर्स्ट stage passes it the buffered instruction. While the second stage is executing the instruction, the first stage takes advantages of any unused memory cycles to fetch and buffer next instruction. This is called as the prefetch or fetch overlap instruction. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की 8086 मायक्रोप्रोसेसर कशासाठी पाईपलाईन कन्सेप्ट यूज करतं? द ग्रेटर परफॉर्मन्स ऑफ द सी पी यू इज अचिव्ड बाय इन्स्ट्रक्शन पाईपलाईन. इन 8086 microprocessor there are two units, bus interface unit and execution unit. What is the function of bus interface unit and what is the function of execution unit? After that, to increase the edge and overlapping instruction fetch and execution mechanism म्हणजे सायमल्टेनियसली करण्यासाठी आपण पाईपलाईन कन्सेप्ट काय करतोय? इथं यूज करतोय. आता पाईपलाईन कन्सेप्टमध्ये ही डायग्राम आहे बघा. इन्स्ट्रक्शन काय केलं? फेच केलं. इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केलं. म्हणजे इन्स्ट्रक्शन फेच पण केलं आणि इन्स्ट्रक्शन सायमल्टेनियसली काय केलं? एक्झिक्यूट केलं. त्यामुळे जो मायक्रोप्रोसेसरचा स्पीड आहे, इनिशियली काय होतं? आता समजा जास्त मुलांचा मॉप, तर मी एका क्लासमध्ये सगळेच एंट्री मारायला लागला, तर सगळ्यांना एंट्री पॉसिबल आहे काय? नाही. मग काय करायला पाहिजे? एकतर दोघं जण त्या क्लासरूममधून बाहेर पाहिजेत, नाहीतर तिघे जायला पाहिजेत, नाहीतर चौघे जायला पाहिजेत. मग त्याच्यापेक्षा आपण जर तुमच्या क्लासरूमला कसे दोन काय आहेत? दरवाजे आहेत. मग तुम्ही जर निम्मी मुलं एका दरवाजातून गेलीत आणि निम्मी मुलं दुसऱ्या दरवाजातून गेलीत, तर काय होणार आहे? सगळीच मुलं ॲट अ टाईम काय होणार आहेत? लवकर बाहेर पडणार आहेत. तसंच इन्स्ट्रक्शन काय करायचं? फेच करायचं आणि फेच केलं की लगेचच दुसरीकडे काय होणार आहे? ते एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे या दोन्ही प्रोसेस काय होणार आहेत? ॲट अ टाईम वर्क होणार आहेत आणि त्यामुळे सी पी यूचा जो स्पीड आहे तो स्पीड काय होणार आहे? तर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे तुमचं पाईपलाईन कन्सेप्ट काय करते? फेच दी इन्स्ट्रक्शन करते, डिकोड इन्स्ट्रक्शन करते, कॅल्क्युलेट ऑपरंट करते. ऑपरंट कॅल्क्युलेट करण्याचं काम कोण करतं? ते इन्स्ट्रक्शन करतं. फेच ऑपरंट करतं, एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन करतं आणि राईट ऑपरंट पण करतं. या 6 स्टेज कोण परफॉर्म करतं? इथं 6 स्टेज ऑफ इन्स्ट्रक्शन पाईपलाईन काय करतं? परफॉर्म करतं. या त्याच्या पॉईंट आहेत. फेच इन्स्ट्रक्शन्स, डिकोड इन्स्ट्रक्शन्स, calculate instructions. Fetch instruction is nothing but read the next expected instruction into a buffer. Determine the opcode and the operand specifiers. Calculate the effective address of each source operand. Fetch each operand from memory. Operands in the register need not be fetched.
परफॉर्म द इंडिकेटेड ऑपरेशन्स अँड स्टोअर द रिझल्ट एक्झिक्यूटमध्ये आणि स्टोअर द रिझल्ट इन मेमरी. मी ही कशाची टायमिंग डायग्रॅम आहे, ही इन्स्ट्रक्शन पाईपलाईनची काही टायमिंग डायग्रॅम आहे. बेसिकली आपलं बाईट किती आहे, 6 बाईट आपण इन्स्ट्रक्शन ॲट अ टाइम काय करतो, यूज करतो. हे कशामध्ये बघितलं आहे आपण, क्विकिंग कन्सेप्टमध्ये बघितलेलं आहे. इन्स्ट्रक्शन फर्स्ट काय करणार, फेच करणार, डिकोड करणार. त्यानंतर DI म्हणजे डिकोड इन्स्ट्रक्शन, CO इज नथिंग बट कॅल्क्युलेट, FO इज नथिंग बट फेच ऑपरंड्स, EI इज नथिंग बट एक्झिक्यूट ऑपरंड्स आणि WO इज नथिंग बट राईट ऑपरंड्स. हे जे 6 पार्ट आहे ते इथे दिलेले आहेत तुमचे. हे 6 पार्ट काय करतात, ह्या पद्धतीने टायमिंग डायग्राम ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसरची यूज करते. इफ एनी क्युरीज रिलेटेड टू धिस लेक्चर देन यू विल आस्क मी.